एवढी मोठी लढाई आम्ही लोकसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढलो, त्यांच्या जीवावरती आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये पण पूर्ण ताकदीने जाऊ. त्याचे परिणाम विधानसभेमध्ये तुम्हाला भोगावे लागणारच आहेत ना. ते काय असेच लोक 4 महिन्यानंतर काय सर्व विसरून जाणार आहेत का? आणि म्हणून तुमच्या घरामध्ये काय चाललं हे बघा, आमच्या घरात बघायची गरज नाही. आमचा स्पष्ट म्हणणं आहे, शिरसाटांना माझा सल्ला आहे, म्हणणं आहे की आगे आगे देखिए होता है क्या. शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. सचिनजी, ज्या पद्धतीने काही आमदार हे तुमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता, तसाच आता दावा हा संजय शिरसाट यांनी देखील केलेला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे वेळ मिळत नव्हता, मात्र 10 तारखेच्या पूर्वी उबाटामधले काही आमदार हे आमच्या संपर्कात आहेत, त्यांचा पक्षप्रवेश आम्ही नक्की करून दाखवू असं ते म्हणतायत. मला वाटतं त्यांच्याकडे सेल चालला आहे काय, बाय 1 गेट 1 फ्री. आमच्याकडचे 5-6 घ्या आणि 40 इकडे पाठवा. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की 4 महिन्यांनी विधानसभेला सामोरे जायचे. हे फोडाफोडीच्यामुळे काय तुम्हाला परिणाम भोगावे लागलेले ना, हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहीत आहे. मोदींचा चेहरा घेऊन तुम्हाला या लोकसभामध्ये आपल्या असलेल्या आमदारांची मतधिक्य टिकवता आलेले नाही आहे. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये काय चाललं हे बघा, आमच्या घरात बघायची गरज नाही. आमचा स्पष्ट म्हणणं आहे, अनेक आमदार आमच्याशी लोकसभेमध्ये पण संपर्कात होते. आता तर आकडे खूप जास्त आहेत आणि हे वाढत राहणार. जसे जसे बूथ वाईज, जसे जे गावागावाचे विभागवाईज सर्व या मिळाल्यानंतर ज्यांच्या मतदारसंघामध्ये पिछाडी झालेली आहे आणि निवळ शिंदे गटात नाही, तर मग ते राष्ट्रवादी असेल आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये पण आणि मुंबईत पण मोठ्या प्रमाणावरती संपर्क साधायला सुरुवात होणार आहेत, करणार आहेत. पण आमची स्पष्ट भूमिका आहे की ज्या निष्ठावंतांच्या जीवावरती एवढी मोठी लढाई आम्ही लोकसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढलो, त्यांच्या जीवावरती आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये पण पूर्ण ताकदीने जाऊ. शिरसाटांना माझा सल्ला आहे, म्हणणं आहे की आगे आगे देखिए होता है क्या. अभी तो लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा भी बाकी आहे. नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने लोकसभामध्ये महायुती कुठेतरी कमी पडली हे तर प्रामुख्याने त्यांनी मान्य केलेलं आहे. मात्र आतून आरोप आणि प्रत्यारोप ज्या पद्धतीने एकमेकांवरच केले जात आहेत, कुठेतरी या निवडणुकीत भाजपच्या एक आयडिओलॉजी किंवा दबाव तंत्रामुळे दोन्ही पक्ष मागे पडले का? तुम्ही एक बघा की मोदींचा चेहरा घेऊन पण तुम्ही लोकांसमोर जात असताना 2.5 वर्ष 2 वर्षामध्ये आम्ही करोडो रुपयाची विकास कामं केली म्हणून सांगण्याचं काम केलं. अनेक शेतकऱ्यांना न्याय दिलं, अनेक प्रश्न आम्ही सोडवलेत, असं जे भासवण्याचं काम झालं होतं, मग ते आज कुठे आहे? त्या भागांचे आमदार असतील, त्यांनाही प्रश्न आता मतदार विचारतोय, त्यांचे कार्यकर्ते विचारायला लागलेत ना, आणि ते लागणारच ना, स्वाभाविकच आहे. आणि म्हणून त्याचेच परिणाम हे जे दिसत आहेत की हे तळफळत आहेत की काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी टिकवलं पाहिजे आणि मग काहीतरी TRP घेण्यासाठी आम्ही हे करतोय. तुम्हाला तुमचा निर्णय जे मिळालेला आहे, तुम्हाला तुमच्यावर कोण आमदार यायला तयार आहे, तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही त्यांना घ्या, काय करायचं ते करा. पण आता हे जे निर्णय झालेले आहेत लोकसभेमध्ये, त्याचे परिणाम विधानसभेमध्ये तुम्हाला भोगावे लागणारच आहेत ना. ते काय असेच लोक 4 महिन्यानंतर काय सर्व विसरून जाणार आहेत का? आणि म्हणून आम्ही हवेत नाही आहोत. 30 लोकसभेचे खासदार आलेत तरी देखील आम्ही हवेत राहणार नाही, जमिनीवरती आहोत. महाविकास आघाडी म्हणून स्ट्रॅटेजी डिसाईड केली जाईल. विशेषतः शिवसेना पक्ष म्हणून तर आम्ही कामाला लागलेलो आहोत. मी आताच पुढच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने आढावा घेऊन कुठच्या सीट्स आम्हाला मागायची आहेत, कुठच्या सीटमध्ये आमची ताकद आहे, काय केलं पाहिजे, कोण इच्छुक उमेदवार काय आहेत, हे जी तयारीला लागलेलो आहोत. स्वतः आदित्यजी यांनी मुंबई शहरामध्ये कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम केलेलं आहे. वरळीमध्ये पण ते आता त्यांनी, आणि दक्षिण मुंबईमध्ये पण जे कुठे कमी आम्ही पडलो हे आहोत. म्हणजे असं आमचंच विधानसभामध्ये आम्हालाही अपेक्षा होती की विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आघाडी मिळेल. ती आघाडी आम्हाला अपेक्षित मिळाली नाही, कारण हायराईज बिल्डिंग या 5 वर्षामध्ये मोठ्या संख्येने आलेली. लोकसभेमध्ये एक मोदी वेव हे त्यांच्या मनामध्ये काही एक ठराविक वर्गामध्ये होता, अपर मध्यम वर्गांमध्ये पण देखील होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की बा आमचे बालेकिल्ले असलेले जो स्लम पॉकेट्स होता, ज्यामध्ये आम्हाला 80% मतदान 60% मतदान होते, रिहॅबिलिटेशनमुळे स्लम बाहेर गेल्यामुळे, त्यांना भाड्यावरती पाठवल्यामुळे तो जो वर्ग वसईला गेला, विरारला गेला किंवा मुंबई बाहेर तो गेलेला आहे, तो इकडे मतदानाला पण देखील येऊ शकलेला नाही आहे. आणि म्हणून त्यांना परत कसं लवकरात लवकर आणणं ही पण देखील आमची कसोटी, आणि त्यासाठी आम्ही बसलो आहे. तर मला असं वाटतं की सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करावं लागेल. म्हणून आम्ही हवेत नाही आहोत, जमिनीवर राहून काम करणार आहोत. एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील आहे की भाजपने ज्या पद्धतीने मित्रपक्षांच्या जागा बदलल्या, जे इच्छुक त्यांना मतदारसंघ हवे होते
ते त्यांना दिले नाहीत आणि त्यामुळे आता त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव किंवा अनेक ठिकाणी त्यांच्या जागा या कमी आल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळे एकमेकांमध्येच आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज तुम्ही बघितलं असेल तुमच्या चॅनलमध्ये तुमाने यांचं जे वक्तव्य हे बोलकं आहे, तुम्ही भांडून घेतली आणि ही सीट नाही मला हे नाही हे उमेदवार पाहिजे, म्हणजे असं जर महायुतीमध्ये जर चालत असेल तर आता आमदारांसमोर चिंता आहे की बा आमची उमेदवारी कोण ठरवणार, आमचे पक्षाचे नेते ठरवणार आहेत की भारतीय जनता पार्टी ठरवणार आहेत. आणि असंच जर भूमिका जर राहिली लोकसभेमध्ये, जर सिटिंग लोकसभेच्या खासदाराला बदलण्याचं काम केलं जातो. परभणीमध्ये तुम्ही बघितलं असेल, हिंगोळीमध्ये तुम्ही बघितलं असेल, इकडचा तिकडे तिकडचा इकडे, सिटिंग खासदारांना सीट नाही, तर विधानसभेमध्ये काय राहणार आहे. तर मग खऱ्या अर्थाने ह्याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे हाही प्रश्न निर्माण होता. आणि हे आमदारांना वाटते आणि ज्यावेळी आमदारांना वाटलं किंवा वाटायला लागेल की बा आता काय आपलं खरं नाही, आपण काय निवडूनच देणार नाही आहोत कारण आपली उमेदवारीच शाबूत नाही आहे आणि आपल्या नेत्यांकडनं सांगून पण ती उमेदवारी मिळणार नसेल, तर मग त्यांना पर्याय विचार करावे लागणार आहेत. पर्याय विचार करावे लागणार असं आपण म्हणताय. काही जण घर वापसीच्या देखील प्रयत्नात असल्याचा आपण दावा करतायत. जर का ते परत आले तर त्यांच्यासाठी मातोश्रीची दारं उघडी आहेत का? हात जोडून विनंती आहे की हाय त्या घरी सुखी राहा. आम्ही नवीन कार्यकर्त्यांची फौज, नवीन नेत्यांची फौज घेऊन आम्ही लढतोय आणि शिवसेनेमध्ये आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांमध्ये ही आता किम्या काली होती आणि आजही आणि उद्याही राहणार आहे की एका कार्यकर्त्याला ते आमदार आणि खासदार बनू शकतात आणि मंत्री बनू शकतात. तर त्या ज्यांच्या जीवावरती आणि विशेषतः ज्या मतदारांनी आम्हाला पाठबळ दिलेलं आहे त्यांच्या जीवावरती आम्ही विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. म्हणजे घर वापसी येणाऱ्यांची अजिबात नाही. बघा राजकारणात काही होतं पण आमचं राजकारण स्पष्ट आहे की बे आज कुठेही देखील अशा प्रकारच्या चर्चा हे त्यांच्याकडनं पसरवले जात आहेत. एक इनडायरेक्टली दडपण आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे की आम्ही यायला तयार आहोत पण बघा काय करतायत. पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही निष्ठावान लोकांना घेऊनच ताकदीने आम्ही उतरणार आहोत. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबईत जर आपण पाहिलं तर वरळीतून यामिनी जाधव यांनी लक्षवेधी मतं ही स्वतःकडे खेचून घेतलेली आहेत किंवा त्यांना मिळालेली आहेत. कुठेतरी आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे आणि यामुळे कुठेतरी चिंतेचं वातावरण आहे. यामध्ये आज अनेक गोष्टीचं विश्लेषण आम्ही करणार आहोत आणि केलं पण पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण सर्वात जो मेजर फॅक्टर राहिलेला की 5 वर्षामध्ये हायराईज ही बिल्डिंग खूप वाढलेली आहेत आणि अप्पर मिडल क्लास पण देखील मोठ्या संख्येने आलेले, जे रिहॅबिलिटेशन जे आम्ही जोरात केलं आणि त्याच्यानंतर एका बाजूला रिहॅब बिल्डिंग दुसऱ्या बाजूला सेल बिल्डिंग्स मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. ती जी मतदारसंख्येची जी आकडेवारी ही वाढलेली आहे ती आता कोणाला गेलेली आहे. अर्थात काही हायराईजमध्ये आम्हाला निश्चितपणे बिल्डिंग मिळालेले आहेत आणि सर्वात मोठा जो आम्हाला जो या निवडणुकीला जो अडचणीचा विषय जो झाला तो की मोठ्या प्रमाणावरती स्लममध्ये जी रिहॅबिलिटेट झालेली जी लोकं होती ती जी बाहेर गेलेली आहेत, जे भाडे घेऊन बाहेर गेलेली आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे 7 रस्ता धोबीघाट असेल, गांधीनगर असेल किंवा मर्यामा नगर असेल किंवा असे अनेक नगरांची नावं मी सांगू शकतो. तो जो गेलेला मतदार त्याची टक्केवारी मतदानाला यावी खूप मोठ्या प्रमाणावरती नव्हती, कमी होती आणि त्याचाही देखील आमच्या मतावरती देखील परिणाम झालेला आहे. अर्थात हे झालं तरी देखील फार काय शोभनीय अशातला भाग नाही. मी असेन, सुनील शिंदेजी असतील, आशिष चिंबोरकरजी असतील, आम्ही तातडीने आदरणीय आदित्यजींबरोबर बसून या सर्व गोष्टीचं विश्लेषण करून कुठे कमी पडलेले आहेत, नाही पडलेले आहोत हे की आपण दुरुस्त करण्याचं काम करू. पण आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आदित्यजी ज्यावेळी चेहरा लोकांसमोर असणार आहेत, ज्या स्वाभाविकच आहेतच, ते झाल्यानंतर ही नाही त्याहीपेक्षा गेल्याहीपेक्षा जास्तीची आघाडी मारण्याची मजल मतदारांच्या जीवावरती आणि त्यांचे प्रश्न सोडवलेत जे आम्ही केलेले आहेत. मग हा BDD चाळीचा प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम केलेलं आहे, तिकडे आम्ही यशस्वी झालेलो आहेत. काही प्रकल्प कोर्टामध्ये अडकले म्हणून घेऊन देखील त्याची सुटका होत नाही, पण तिकडे देखील स्वतः ज्यावेळी आदित्यजी मंत्री होते त्यावेळी त्यांनी देखील त्याच्यात केलेलं आहे. काही प्रकल्पामध्ये खोडा घालण्याचं काम राज्य सरकारने करून बिल्डर बदली अमकं तमकं सर्व चाललेलं आहेत. तर असंख्य असे जे विषय आहेत या सर्व विषयाला पण देखील मात करून घेऊन वॉटर गटर मीटरच्या पलीकडे आज वरळीमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती कामं होताना पाहत आहे. कोस्टल रोड आज पूर्ण होताना, कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे. अशी असंख्य प्रश्न आपण सोडवण्याचं काम करतोय. तर त्याच्या आधारावरती आम्ही निश्चितपणे ती आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांना चमचा म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. हे चमचे जोपर्यंत बाजूला होत नाहीत तोपर्यंत त्या पक्षाचं चांगलं होणार नाही असं संजय शिरसाट म्हणतात. मला असं वाटतं त्यांनी थोडा जरा आपल्यामध्ये घरामध्ये बघावं, आमच्याकडची जास्त चिंता करू नका. संजय राऊतजी काय आहेत काय नाही हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना कोणाला बोट धरून किंवा हात पकडून
बोलण्याची किंवा सल्ला देण्याची गरज नाही आहे. राऊत साहेबांचं काम आणि कार्य आणि कोणी कोणाला बोलावं त्यालाही काही मर्यादा असते. सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अजित शिवतरकरसह मी सुरज सावंत, ABP माझा, मुंबई.